आपल्या आजच्या पाहुणे आहेत डॉक्टर मुग्धा मस्कर. मुग्धा मस्कर या मलेशियामध्ये 23 वर्षापासून योगशास्त्र शिकवतात आणि त्या मोटिवेशन आणि स्पिरिच्युअल याच्याविषयी काउन्सिलिंगही करतात आणि त्या ॲक्वा योगासुद्धा घेतात. यांच्याबद्दल जितकं सांगावं तितकं खूप थोडंच आहे, पण एक विशेष गोष्ट इथं मला आवर्जून सांगावीशी वाटते. मुग्धा मस्कर या आपल्या देशातल्या असूनही सुद्धा त्या बाहेरच्या देशामध्ये आपल्या देशाचं नाव रोशन करण्याचं काम करतात, म्हणजे आपल्या देशाला सन्मानित करतात असं त्या काम करतात. त्यामुळे मला ते फार त्यांच्याबद्दल अभिमानाची गोष्ट वाटते. आणि अशी व्यक्ती आपल्या या व्यासपीठावरती येण्यास तयार झाली, त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. आणि त्यांना मी आता आमंत्रित करते, डॉक्टर मुग्धा मस्कर. थँक्यू मॅडम, स्टार्ट करा तुम्ही. नमस्कार. तूच दुर्गा तूच भवानी, संपूर्ण टीमला माझे मनापासून नमस्कार. नमस्कार. विषयाला सुरुवात करूया. आपला जो ग्रुप आहे त्याचं नाव तूच दुर्गा तूच भवानी. आज जो विषय आहे मानसिक पाळी, त्या पाळी या विषयाला न्याय देणं म्हणजेच काय, तर माझी पाळीच्या पहिल्या दिवसाला जी माझी ओळख होते त्या ओळख पासून माझ्या अस्तित्वापर्यंत मला न्याय द्यायचा आहे. आणि तो न्याय देण्यासाठी मला एक स्वतःची अशी एक शक्ती, एक मला ते सामर्थ्य याची मला अतिशय जरूरत आहे. आणि ते सामर्थ्य, ते शक्ती ही मला फक्त आणि फक्त दुर्गे आणि भवानी ह्यांच्याच थ्रू मला मिळणार आहे. ताठ बसा, दीर्घ एक श्वास घ्या, तो श्वास सोडून द्या. परत एकदा ताठ बसा, दीर्घ एक श्वास घ्या, तो श्वास सोडून द्या. हीच दुर्गा, हीच भवानी, ही शक्ती माझ्यामध्ये आहे. त्याची मला जाणीव आहे का? छोट्याशा कारणावरून मी लगेच डाऊन होते का? छोट्याशा कारणावरून मला लगेच राग येतो, दुःख होतं, अपसेट होते, कधी कधी फार नको नको ते विचार येतात. हे जर का अशी गोष्ट होत असेल तर माझ्यामधली अजून दुर्गा या शक्तीला जागृतावस्थेत आणण्याची जरूरत आहे. दुर्गा या शब्दाचाच अर्थ असा आहे अंधकार आणि अज्ञान याच्यावरती मात करणे आणि शांतता आणि समाधान इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करणे. ताठ बसलेले आहात, नाकाने दीर्घ एक श्वास घ्या, तो श्वास सोडून द्या. आतापर्यंत जी काही माझ्या आयुष्यात जितके वेळेला पाळी आली तितके वेळेला मी हॅपी होते का? पाळी म्हणजेच थोडीशी कटकट आणि नाराजगी, ह्याच्या बरोबर मी 4 दिवस व्यतीत केले. स्वतःला प्रश्न विचारा, या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये मी माझ्यासाठी कुठल्या विशिष्ट पद्धतीने काळजी घेते? दुसरा प्रश्न विचारा. तिसरा प्रश्न, एकदा पाळी येऊन गेल्यानंतर परत दुसऱ्या महिन्याची पाळी येईपर्यंत मी काय माझी तयारी करते, प्रिपरेशन. आज मला मलेशियाला जायचंय, पासपोर्ट घेते, तिकीट काढते, बॅग भरते, बाकीच्या सगळ्या गोष्टी करते. आज मला मलेशियाच काय, इथून भावाकडे जरी माहेरी जरी जायचं असेल, सासरून माहेरी, तरी सुद्धा बाजारात जायचं असेल तरी तयारी करते. मग पहिली पाळी संपल्यानंतर दुसऱ्या महिन्यातली पाळी येण्यासाठी मी काय तयारी करत आहे? या 5 दिवसामध्ये डोळे बंद आहेत, ताठ बसलेले आहात. मी माझ्या शरीराचं ऐकते का? माझं शरीर माझ्याशी बोलत असतं, माझं शरीर मला एक प्रकारे सांगत असतं मी कशी आहे, ते मी ऐकते का? आणि त्याप्रमाणे मी वागते का? शरीराने मला जरी सांगितलं की अगं तुझा आज पाय दुखतोय, अगं जरा बस, आज जरा ऑफिसला जाऊ नकोस, आज जरा आराम कर, घरातली अगदी धडधड धडधड कामं करू नकोस, तरी सुद्धा मी ते ऐकते का करते? कधी पर्याय नसतो, कधी
पर्याय असतो, पण मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. दीर्घ एक श्वास घ्या, तो श्वास सोडून द्या. आजपासून या सगळ्या मुद्द्यांचा मी रोज प्रकर्षाने विचार करणार आहे. त्याच वेळेला माझ्या जीवनातील हार्मोन्स हे बॅलन्स होतील. हार्मोन्स म्हणजेच ही दुर्गा आहे, आणि माझ्या जीवनातील अंधकार म्हणजेच काही आजारांचं स्वरूप आहे, आणि अज्ञान म्हणजेच विचार यांची माहिती, योग्य माहिती नसणे. जसे आता वैशाली मॅडम म्हणाल्या की आधी माहितीच नव्हतं की हे आपल्याला मातृत्व देतं, हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अज्ञान, त्याचा मी नाश करून शांतता आणि समाधान या मार्गावरून शेवटपर्यंत जाणार आहे. झालं, आता आपल्याला मेन मुद्दा कळला. पुढे जाऊया. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की 2013 पासून जपानमध्ये सगळ्यात पहिले 28 मे हा दिवस जागतिक पाळी दिन म्हणून तिथे साजरा केला जातो. कारण त्या दिवशी त्या पाळीचं महत्व म्हणजेच काय की आपण कशा प्रकारे त्याची हायजेनिक काळजी घेतली पाहिजे. त्या नुसतं पाळीची काळजी घेणं म्हणजे काय? पाळीची काळजी घेणं म्हणजे नुसतंच पॅड बदलणं आहे का? नाही, आम्ही चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचे पॅड आणले आणि पॅड घेतलं की काम संपलं, एवढीच पाळीची काळजी आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. तर ते जे त्याच्या मागे जो अविरतपणाने काम करत आहे तो म्हणजे गर्भाशय. त्या गर्भाशयाची काळजी घेणे म्हणजे पाळीची काळजी घेणे आहे. आणि या गर्भाशयाच्या काळजीकडे कशी घ्यायची, कधी घ्यायची, काय घ्यायची ह्याचं माझं कधी लक्षच नसतं, आणि तिथे सगळ्यात प्रॉब्लेमला सुरुवात होते. आता सगळ्यात पहिले आपण विचार करूया तो म्हणजे हार्मोन्सचा, आणि मग त्याच्यानंतर आपण विचार करूया तो म्हणजे पाळी म्हणजे काय ह्याचा गोष्टीचा. ते तू कशाला आम्हाला सांगायला पाहिजेस, आमची तर आता इतके वर्ष पाळी येते. पण थोडंसं एकदा चेकिंग करूया स्वतःचं की शास्त्र काय सांगत आहे आणि मी कुठे आहे, या दोघांचं चेकिंग करत पुढे जाऊया. स्क्रीनवरती तुम्हाला सगळ्यांना चित्र दिसतच असेल. तर हार्मोन्स हा शब्द होमोन या ग्रीक शब्दावरून आला आहे. हो मेन याचा अर्थ कार्यान्वित करणे किंवा चैतन्य निर्मिती करणे. यासाठी शरीरामध्ये 2 प्रकारच्या ग्लांड असतात. काय असतात? हार्मोन्स म्हणजे काय, तर त्या 2 प्रकारच्या ग्लांड आहेत शरीरामध्ये, आणि त्या ग्लांड माझ्या शरीराचं संवर्धन, संरक्षण, संगोपन हे करत आहेत. एक जी ग्लांड आहे तर त्या ग्लांडला ही जी ग्लांड आहे तिला एक्सोक्राइन ग्लांड असे म्हणतात. ही जी एक्सोक्राइन ग्लांड असते ती संपूर्ण ग्लांड ही अश्रू, लाळ, दूध, पाचक रस किंवा लिव्हरचे फंक्शन आणि त्यानंतर या ग्रंथींमधील स्त्राव हा नलिका मार्फत पोचवला जातो. काय सांगितलंय? या ग्लांडचं फंक्शन काय आहे की ही जास्तीत जास्त लिक्विड, म्हणजेच काय, तोंडात लाळ नसेल तर अन्न पचणार नाही, रक्ताचा संचार व्यवस्थित होणार नाही, प्रेग्नन्सीच्या वेळेला मिल्क सिक्रिएशन होणार नाही, लिव्हर आणि स्वादुपिंडातून पाचक रस तयार होणार नाहीत, त्यामुळे इन्सुलिन तयार होणार नाही. त्याच्यानंतर अश्रू आणि घाम हे सुद्धा याच ग्लांडवर अवलंबून असतात, आणि ही ग्लांड डोळे, तोंड, स्किन, पोट, ब्रेस्ट, लिव्हर, पॅनक्रियास आणि संपूर्ण प्रकारची आतडी यांच्यामध्ये काम करत असते. आता हार्मोन्सची एक ग्लांड जी आहे ती ग्लांड संपूर्णपणाने हे नियंत्रित करते आणि नलिकाद्वारे काय करते तर आपल्यापर्यंत त्या संपूर्ण गोष्टी पोहोचवते. नलिका म्हणजे काय? चित्रात बघा. डोक्यापासून पाठीच्या कण्यापर्यंत, पाठीच्या कण्यापासून पायापर्यंत, डोक्यापासून हातापर्यंत, डोक्यापासून संपूर्णपणाने पाठीचे संपूर्ण 33 मणके आणि फरा इथपर्यंत पोहोचवण्याचं काम ही ग्रंथी करते. म्हणजेच काय? थोडक्यात संचार. परत एकदा, आणि त्याच्यावरतीच माझे हार्मोन्स हे नियंत्रित असतात, किंवा मला ते नियंत्रित मीच करायचे असतात. कोण करणार आहे? तर मीच नियंत्रित करणार आहे. ही झाली एक ग्लांड. दुसऱ्या ग्लांडचं बघूया. ही ग्लांड जी असते ही
पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये, बाकी सगळीकडे सेमच असते, फक्त पुरुषांमध्ये ही टेस्टीज इथे असते आणि बायकांमध्ये ही ओव्हरीज म्हणजेच गर्भाशय इथे असते. बाकीचं पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड, त्याच्यानंतर ॲड्रिनल ग्लँड म्हणजेच आपल्या किडनीवरती ह्या ज्या 2 ग्लँड आहेत. शरीरामध्ये पिनियल ग्लँड ही मेंदूच्या इथे असते, पिट्युटरी ग्लँड ही पण मेंदूच्या इथे असते, थॉयरॉइड आणि पॅराथॉयरॉइड ग्लँड ही घशाच्या इथे असते, त्याच्यानंतर पॅनक्रियाज ही पोटाच्या इथे असते, आणि किडनी ही मागे पाठीच्या इथे असते, आणि त्याच्यानंतर या ग्लँड जिथे वर्क होतात पण त्या नलिका मार्फत न जाता त्या रक्त प्रवाहात मिसळतात. काय सांगितलं? 2 ग्लँड आहेत. एक ग्लँडचं सिक्रिएशन हे पूर्णपणे नलिकांमार्फत होतं आणि दुसऱ्या हार्मोनचं सिक्रिएशन हे डायरेक्ट रक्त प्रवाहामध्ये होतं. मग आता आपण नंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत की आपण रक्त पितो का? कोण कोण बाजारातून रक्त आणून पितं? चला, आज 1 लिटर रक्त पिते, आज 2 लिटर रक्त पिते. आपण रक्त पितो का? नाही. मग रक्त कशातून तयार होतं? अन्नातून. अन्न आपण खातो आणि अन्नाचं रूपांतर सप्तधातू रक्तामध्ये करतात. परत एकदा, मी रक्त पिते का? नाही. मी काय खाते? अन्न. अन्नाचं रूपांतर रक्तामध्ये केलं जातं. इथेच आता या मुद्द्याला इथेच थांबवते आणि त्याच्यानंतरचा मुद्दा बघूया, तो म्हणजे पाळी. मग आता ही पाळी म्हणजे काय? तर शरीराची योग्य वयात झालेली वाढ. एकदा योग्य वयात पाळी आली की आपण म्हणतो हा, तिचं सगळं काही बरोबर चालू आहे. मग नुसतीच वाढ होऊन चालते का? तर नाही. लैंगिक परिपक्वता. लैंगिक परिपक्वता म्हणजेच काय? तर ब्रेस्टमध्ये मिल्क सिक्रिएशनच्या ग्लँड डेव्हलप होणे. लैंगिक परिपक्वता म्हणजे मोठी दुसरी, खूप माझी छाती मोठी झाली, खूप माझी छाती छोटी झाली, माझा हा आकार आला, माझा तो आकार आला, खूपच सपाटे, खूपच भरलेला आहे, म्हणजे लैंगिक परिपक्वता नाही. लैंगिक परिपक्वता म्हणजे आपल्या ब्रेस्ट मधल्या ज्या ग्लँड आहेत त्यांच्यामध्ये मिल्क सिक्रिएशन हे ज्या वेळेला पहिल्यांदा पाळी येते त्या दिवसापासून ते 12 ते 15 वर्षापर्यंत केले जाते, आणि त्याच्यानंतर मिल्क सिक्रिएशन ग्लँड ह्या सुप्तावस्थेत जातात आणि तिथेच आपलं कार्य थांबवतात. पहिल्यांदा पाळी आल्यानंतर ती मुलगी ही आता आई बनायला तयार झाली आहे हे आपल्याला कळतं, पण आई ही 8व्या किंवा 12व्या वर्षी होत नाही. 18 वर्षानंतर किंवा 21 वर्षानंतर तिचं लग्न झाल्यानंतर ती प्रेग्नंट राहील त्यावेळेला ती आई बनते. म्हणजे जसं मी आता सांगितलं, या हार्मोन्सवरती शरीराची वाढ आणि लैंगिक हे अतिशय 2 अवयव महत्वाचे आहेत. मग हे जे 2 अवयव आहेत, हे 2 अवयव म्हणजेच आपली ब्रेस्ट, म्हणजेच आपलं स्तन, हे 8 वर्षापासून 12-15 वर्षापर्यंत मिल्क सिक्रिएशन ग्लँड करवतं आणि ते सुप्तावस्थेत जातं. गर्भाशय 8 वर्षापासून 15-18 वर्षापर्यंत त्याची तिथे वाढ होते, त्याच्यानंतर ते सुप्तावस्थेत जातं, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी डिलिव्हरीच्या काळामध्ये त्याचा उपयोग केला जातो, किंवा पाळी आल्यानंतर ते गर्भाशय पूर्णपणे डेव्हलप हे 15 ते 18 वर्षापर्यंत केलं जातं. चित्रात बघत असाल तर तुमच्या लक्षात येतच आहे की आता माझ्याकडे काय आपण शब्द वापरला आहे की माझी ओळख ते अस्तित्व. मग जेव्हा मी 8 वर्षाची होते त्यावेळेला मी ताई असते, मग ताईचं रूपांतर हे बाईमध्ये केलं जातं, म्हणजेच काय, तिला स्त्री म्हटलं जातं. तो एक टप्पा पहिला महत्वाचा असतो. दुसरा टप्पा आहे बाईचे रूपांतर आईमध्ये केले जाते. जोपर्यंत तिला नुसती पाळी येत आहे, तिचं अजून लग्न झालेलं नाहीये, तोपर्यंत ती बाईच म्हटलेलं आहे. लग्न झाल्यानंतर जेव्हा ती प्रेग्नंट राहील, ज्याच्यानंतर तिचं बाळंतपण होईल, तेव्हा ती आई होते. आई नंतर तिसरा टप्पा येतो, तो म्हणजे माई.
माई म्हणजेच काय, मोनोपॉज. बघा बरं, आपल्यात बदल झालेले असतात, आपली मुलं मोठी झालेली असतात, थोडीशी त्यांची लग्न कार्य तिथपर्यंत आपण पोचलेलो असतो, आणि माई नंतर जाईपर्यंतचा प्रवास. जाईपर्यंत म्हणजे काय, मरणावर सरणावर जाईपर्यंतचा प्रवास, म्हणजेच हे माझं अस्तित्व आहे. मग माझी जरी पाळी गेली तरी मी मुग्धाच असते, मी वैशालीच असते. बरोबर आहे की नाही? पाळी यायच्या आधी पण मी मुग्धाच असते, पण त्या विशिष्ट नावाने मी तिथे काय करत असते, वावरत असते. आणि हे जे सगळे टप्पे आहेत, 8 वर्ष ते 12 वर्ष, त्याच्या 12, 15 किंवा 18, 18 वर्ष ते 35 वर्ष, ते 45 वर्ष. आता मोनोपॉज हा WHO ने डिक्लेअर हा 35व्या वर्षी केलेला आहे, पण पूर्वी 45-55 पर्यंत ही पाळी येत होती. त्याच्यानंतर पुढे मोनोपॉज जो असतो तो, आणि त्याच्यानंतर मोनोपॉज नंतर सुद्धा गर्भाशयाची काळजी घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. मग आता पाळी म्हणजे काय, की ज्या वेळेला आपण पूर्णपणाने पेर शेप मध्ये, हे आपलं गर्भाशय असतं आणि 2 ट्यूब मध्ये विभागलेलं असतं. फक्त जस्ट एकदा ऐकून घ्या, आपल्याला फक्त गर्भाशय आहे एवढंच आपल्याला माहिती, त्याच्या आपल्या डिटेलमध्ये जायचं नाहीये. त्याच्यानंतर पूर्णपणाने तिथे 2 ओव्हरीज असतात. ओव्हरीज या एग रिलीज करत असतात, आणि ते एग फलित न झाल्यास गर्भाशयाचे स्तर जे काही असतात ते रक्तस्राव रूपात बाहेर येतात. काय सांगितलं, गर्भाशयाला 7 लेयर असतात. स्तर म्हणजे लेयर. गर्भाशयाचे 7 लेयर असतात. जर का तिथे संबंध न आल्यास, तिथे अंडफलित न झाल्यास, गर्भाशयाचे जे लेयर्स असतात ते लेयर्स रक्तस्राव या स्वरूपात बाहेर यायला सुरुवात होते, आणि तेव्हाच पाळी येते. मग ते कुठून बाहेर येतात, तर ते योनी मार्गातून बाहेर येतात. कधी बाहेर येतात, तर 28 दिवसानंतर साधारणपणाने ते बाहेर येतात, आणि त्याच्यानंतर काहींचा पिरियड हा 21 दिवस, 35 दिवस, 42 दिवस अशी सुद्धा ही पाळी असते. मग आता हे जे बाहेर येत आहे, मासिक पाळी म्हणजे काय, तर अंड फलित न झाल्यामुळे गर्भाशयाचे स्तर, लेयर हे योनी मार्गातून रक्तस्राव या स्वरूपात बाहेर येत आहेत. मग ते बाहेर येण्यासाठी सगळ्यात खाली बघा, 2 हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, हे 2 हार्मोन अतिशय उपयुक्त असतात. ते काय करतात, संवर्धन, संगोपन, संरक्षण, सांभाळून अतिशय सुंदर. ऑक्सिटोसिन हा हार्मोन्स आहे, हॅपी फिलिंग, आणि ते संतुलित करून सिक्रेटली काय करतात, माझ्याशी बोलत असतात. हा जो संबंध आहे हा फक्त माझ्यापासून सुरुवात होतो आणि माझ्याशी संपतो. या पाळीचा संबंध बाकी कोणाशीही नाही. नवरा, मुलं, बाकीचे सगळे लोक हे वेगळे आहेत. संवर्धन, माझ्या शरीराचं 8 वर्षापासून 18 वर्षापर्यंत संवर्धन केले जाते. संगोपन, मला सांभाळलं जातं, कारण या वर्षामध्ये पहिला जो टप्पा आहे 8 वर्ष ते 12 वर्ष, 15 वर्ष, ह्याच्यामध्ये संपूर्ण अंतर्गत अवयवांचं संगोपन चालू असतं. हृदय आकार घेत असतं, हार्ट, लंग्स अजूनही तिथे डेव्हलप होत असतात, उंची वाढत असते, गर्भाशयाचे 7 लेयर हे डेव्हलप होत असतात, हातापायांचं आकृती ही तयार होत असते, चेहऱ्याची ठेवण ही तयार होत असते, आणि तिथे संपूर्णपणाने हे हार्मोन्स माझं संगोपन करत असतात. संरक्षण, ते माझं प्रोटेक्शन करतात. पाळी येते त्यावेळेला माझ्या शरीरामध्ये संपूर्ण प्रोटेक्शन सिस्टम येते. अजिबात ती पाळी घाण नाहीये, अजिबात त्याच्यामध्ये चित्रविचित्रपणा नाहीये. तर ते माझी पाळी हे माझं काय आहे, सुरक्षा कवच आहे. पाळी काय आहे, सुरक्षा कवच आहे. मग ते मला काय करायचं आहे, सांभाळून ठेवायचं आहे. काय करायचं आहे, त्याचा सांभाळ करायचा. मग त्याचा सांभाळ कसा करायचा ते पुढे बघूया. मग ते हे सगळं केल्यानंतर ऑक्सिटोसिन हे काय आहे, एक हार्मोन्स आहे, आणि हे हार्मोन्स माझं शरीर सिक्रिएट करत आहे, आणि त्याच्यानंतर माझ्या शरीरामधला बॅलन्स हा काय करत आहे, मीच करत आहे. एका जन्मामध्ये 8 वर्षापासून आता पाळी येऊ शकते. पहिले वय 12 होतं, तर
आता धरून चला 8 वर्षापासून ते शेवटचा मोनोपॉज होईपर्यंत साधारणपणे प्रत्येक बाईला 480 वेळेला पाळी येते. पुढे मागे प्रमाण असू शकतं. 480 वेळेला पाळी येते. मग प्रत्येक वेळेला या पाळीचे 4 टप्पे असतात. लक्ष द्या नीट. पहिली जी पाळी येते, पहिला दिवस, तर तो जो असतो त्याला आता ह्या 4 फेजेस आहेत. त्याच्यानंतर जी पाळी सुरू होते त्याच्यापासून 10 दिवस त्याला आपण म्हणतो ना की आता माझे हे रिलॅक्सिंग थोडेसे डे आहेत, तर तो दुसरा स्टेज असतो. तिसरी जी स्टेज असते ती असते ओव्हिलेशन स्टेज. ज्यांना लग्न झाल्यानंतर बेबीसाठी ट्राय करायचं असेल तर पाळीच्या 10व्या दिवसापासून ते 14वा दिवस ते 18वा दिवस या काळामध्ये जर का आपण योग्यरित्या सेक्स केला तर आपण त्याच्यामध्ये प्रेग्नंट राहण्याचे चान्सेस हे जास्ती असतात. त्यामुळे पाळीच्या साधारणपणाने 10व्या दिवसापासून ते पाळीचा 18वा दिवस हा अतिशय महत्वाचा असतो. आता पाळीचा 18वा दिवस झाला त्याच्यानंतर परत 18 ते 28 याला म्हटली आहे चौथी फेज, लुटन फेज, की त्या काळामध्ये परत आपलं गर्भाशय हे डिफरंट झोन मध्ये जात असतं आणि आपण पुढच्या पाळीची परत एकदा तयारी करत असतो. पहिला दिवस जो असतो तो जस्ट पाळी सुरुवात झाली हे सांगतो. 4 ते 5 दिवस, कधी 7 दिवस, कधी 8 दिवस हा प्रत्येकाला डिस्चार्ज असतो. आता नीट लक्ष द्या. डिस्चार्जचा रंग हा काही वेळेला लाल असतो, काही वेळेला डार्क लाल असतो, काही वेळेला चॉकलेटी असतो, तर काही वेळेला काळा असतो. काळा जर का असेल तर माझ्याकडे काहीतरी भयानक इन्फेक्शन झालं आहे हे मला समजून घ्यायचं आहे आणि मला दुसऱ्या मिनिटाला डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायची आहे. पण जर का नुसता लाल असेल, थोडासा डार्क चॉकलेटी असेल, थोडासा म्हणजे म्हणतात ना फिका लाल असेल, तर ते नॉर्मल आहे. हे मी मला स्वतःला प्रत्येक पाळीत परीक्षण करायचं आहे. याला वास असतो का? तर हो, एक प्रकारचा वास असतो. पण जर का तो वास बदलला, कधी फार घाण वास येत असेल, तर मग माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हणून सुद्धा डॉक्टरांकडे आपल्याला जायला पाहिजे. आयुर्वेदाच्या शास्त्रात सांगितलं आहे. मग हा डिस्चार्ज किती होतो? तर 4 अंजली. 4 अंजली म्हणजे ओंजळ. प्रत्येकाच्या वयानुसार, शरीरानुसार हा डिस्चार्ज कमी जास्त हा होत राहतो. किती होतो हा डिस्चार्ज? 4 अंजली डिस्चार्ज होतो. त्या डिस्चार्जला शुद्ध आर्तव म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? शुद्ध आर्तव. आर्तव म्हटलेलं आहे. ते रक्त आहे का? तर शरीरातील काही प्रमाणातलं ते रक्त आहे, पण ह्या रक्तामध्ये आणि नॉर्मल रक्तामध्ये फरक आहे. प्रवाहाचे स्वरूप कसे असले पाहिजे? प्रवाहाचे स्वरूप हे ठिबक सिंचन, हळूहळू हळूहळू थेंबा 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 थेंबाने कमीत कमी 3 दिवस तरी डिस्चार्ज झाला पाहिजे. नाही आम्हाला एका दिवशी धोदाटा लागलाय, दुसरे 2 दिवस ठणठण गोपाळा, तसं असेल तरी शरीराला थकवा येतो. मग पाळीचा डिस्चार्ज हा कसा व्हायला पाहिजे? ठिबक सिंचनासारखा व्हायला पाहिजे. जर का त्याच्यामध्ये सततम तैलधारेवत असं म्हणजे सतत तेलाची जशी धार एक धार पडते तशी धार लागलेली असेल तर मग माझ्या गर्भाशयामध्ये काहीतरी गडबड आहे किंवा मला काहीतरी काळजी वेगळ्या प्रकारे घ्यायची जरूरत आहे हे मी समजून पुढे जायचं आहे. आता तो चिकट आहे का? तर हो, तो थोडासा लिक्विडी असतो, तो चिकट नसतो. चिकट याचा अर्थ आपण पाक बनवतो की नाही आणि तो एकतारी पाक बनतो, त्याला थोडंसं आपण चिकट म्हणतो. किंवा तो प्रवाही नसतो. आता सपोज त्याचा ड्रॉप पडला तर तो वाहून जात नाही, तो तिथल्या तिथे थांबतो. तसा जर का असेल, चिकट असेल, ते क्लॉट्स असेल तर ठीक आहे, पण जे ब्लड आहे ते थोडंसं प्रवाही पाहिजे. चिकट असेल तरी सुद्धा ते योग्य नाही. पुढे दाह, प्रत्येक वेळेला बर्निंग सेन्सेशन होत आहे का? हे बघा, शरीरामध्ये तोंड आणि आपली बायकांची वजायना याच्यामध्ये सगळ्यात जास्त उष्णता असते आणि सगळ्यात जास्त बॅक्टेरिया हा आपल्या तोंडात आणि वजायनामध्ये असतो. मग आता या बॅक्टेरियाला प्रिव्हेंट करण्यासाठी व्हाईट डिस्चार्ज हा होत असतो. हा व्हाईट डिस्चार्ज खूप चांगला असतो. या व्हाईट डिस्चार्ज मध्ये तो पिवळा नसावा,
इचिंग करणारा नसावा, खूपच सतत होणारा नसावा आणि त्याला कुठलाही दुर्गंध येणारा नसावा, तर तो व्हाईट डिस्चार्ज कन्सिडर ॲज अ गुड बॅक्टेरिया, ॲज अ प्रिव्हेन्शन, ॲज अ माय सेल्फ सिक्युरिटी. पण त्याच्या अपोजिट त्याचा रंग बदलत असेल, तो चिकट असेल, त्याला वास येत असेल आणि वजायनाला सारखी खाज येत असेल, तर तो बॅक्टेरिया डेव्हलप झालेला आहे आणि मला इन्फेक्शन झालेलं आहे आणि मला डॉक्टरांकडे जायची जरूरत आहे. हे मला स्वतःला चेकिंग करायचंय. मी बोलतीये तुमच्याशी, तुम्ही प्रत्येक जण आपापला पाळी, डिस्चार्ज, मानसिकता, भावनिकता, घेतलेली काळजी ह्याचं लगेच तुम्ही गणित मांडणार आहात. कुठे माझं गणित चुकतंय ह्याचा विचार करणार आहात आणि पुढच्या पायरीवरती गणित तुम्ही सुधारवणार आहात. मग जर का मला एकाच दिवशी भरपूर डिस्चार्ज होत असेल तरी सुद्धा ते चांगलं नाहीये, तर ठिबक सिंचनासारखा हा माझा डिस्चार्ज हा व्हायला हवा. हे अतिशय महत्वाचे आहे. आता थोडं पुढे जाऊया. मग आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बाबा कधी वजन वाढतं, कधी वजन कमी होतं, मूड स्विंग होतात, झोप येते, झोप येत नाही, भूक लागते, भूक लागत नाही, सो अँड सो अँड सो अँड सो अँड सो मेनी थिंग्स होत असतात. मग आता त्याच्या पुढचा जो महत्वाचा मुद्दा येतो, तर ते म्हणजे मग मी काय करायला पाहिजे? थिरॉइडच्या गोळ्या घ्यायला पाहिजेत का? खूप सारी आयुर्वेदिक औषधं घेतली पाहिजेत का? मग आता आपल्याला असं कळतं की पाळी माझी थोडीशी डिस्टर्ब झालेली आहे किंवा माझी पाळी येत नाहीये, पुढे मागे होत आहे, सारखीच पुढे मागे होत आहे, तर मग मी सारखं गोळ्या घेऊन तिला नॉर्मलला आणायचं का? बरं, पाळी ही कोणावर अवलंबून आहे? हार्मोन्सवर अवलंबून आहेत. हार्मोन्स कोणावर अवलंबून आहेत? हार्मोन्स विचारांवर अवलंबून आहेत. मग मी नुसत्या जर का स्टिरॉइडच्या गोळ्या घेत असेल तर हार्मोन्स हे बॅलन्स होतील का? प्रश्न विचारा स्वतःला. जर का मी नुसत्या स्टिरॉइडच्या गोळ्या घेत असेल तर आता हे हार्मोन्स आहेत, शरीरामध्ये संपूर्ण नलिका पण आहेत आणि ग्लँड्स पण आहेत, तर दोन्ही हार्मोन्स काम करत आहेत. तर मग मी नुसतेच आयुर्वेदिक मेडिसिन घेतलं, होमिओपॅथी मेडिसिन घेतलं, स्टिरॉइड घेतलं तर माझे हार्मोन्स बिघडलेले बॅलन्स होतील का? नाही होणार. मग मी नुसतंच पाळी आली नाही तर मी काय करायला पाहिजे म्हणजे माझी पाळी व्यवस्थित येईल, त्याचा आपण आता विचार करूया. आता आपल्याला कळलं की पाळी ही कोणावर अवलंबून आहे? हार्मोन्सवरती. हार्मोन्स कोणावर अवलंबून आहेत? विचारांवरती. विचार कोणावर अवलंबून आहेत? माझ्यावरती. परत एकदा, पाळी कोणावर अवलंबून आहे? हार्मोन्सवरती. हार्मोन्स कोणावर अवलंबून आहेत? विचारांवरती. विचार कोणावर अवलंबून आहेत? माझ्यावरती. आता जे मी आता पुढचं बोलणार आहे त्याची आता झेरॉक्स म्हणजे लिहून काढून त्याचं प्रिंटआउटच कुठेतरी चिपकवून ठेवायचे, मे बी कपाटाला, मे बी आरशाला, मे बी चपलेच्या इकडे, की तिथे मी मला माझी जाणीव करून देणार आहे. विचार म्हणजेच मी, विचार म्हणजेच अस्तित्व, विचार म्हणजेच रूप, विचार म्हणजेच स्वरूप, विचार म्हणजेच भान, विचार म्हणजेच भूतकाळ, विचार म्हणजेच भविष्यकाळ, विचार म्हणजेच औषध, विचार म्हणजेच सामर्थ्य आणि विचार म्हणजेच माझ्यापासून सुरुवात झालेला प्रवास, शेवटपर्यंतचा अनुभव. हे संपूर्ण शक्ती, अस्तित्व, भान हे फक्त आणि फक्त विचारांमध्ये आहे. कोणामध्ये आहे? विचारांमध्ये आहे. मग आता या विचारांना मॅनेज करणे म्हणजेच पाळीला मॅनेज करणे, म्हणजेच हार्मोन्सला मॅनेज करणे. मग आता हे विचार मी कधी बरं मॅनेज करायचे? चित्रात बघा, चित्रात काय सांगितलं आहे? पाळी म्हणजे माझी ओळख, ओळख पासून अस्तित्वापर्यंतचा प्रवास. प्र म्हणजे प्रकर्षाने, पर्पजली, फोकस करून माझ्यावरती, बरं का. इथे नवरा, मुलं, सासू सासरे, आई वडील कोणाचाही आता विचार करायचा नाहीये, फक्त मी. याच मुद्द्याला आपण धरून राहणार आहोत. प्रकर्षाने, प्रवास, वास म्हणजे राहणे, स्वतः बरोबर राहणे. मी माझ्या बरोबर कधी राहते का?
कुठे बदल होतोय, आता पाळीला नियमित येण्यासाठी मी काय करायला पाहिजे याचा आपण विचार करतोय, आणि त्यासाठी कुठे गणित चुकतंय आणि कुठे गणित बरोबर आहे, कुठल्या पायरीवरती मी बरोबर आहे, हे प्रत्येक जण आपला विचार करणार आहेत. स्वतः बरोबर राहणे, नवऱ्याला काय हवंय, मुलांना काय हवंय, सासूबाईंचं काय, बापरे ऑफिसचं कधी काय सबमिट करायचं, जाऊ दे सोडूनच देऊ का, नको हेच करते, सतत सतत दुसऱ्यांबरोबर असते मी, माझ्या बरोबर कधी राहते, अगं आज थकलीस का ग, बस ना 2 मिनिटं, बोलते का कधीतरी स्वतःशी, आज जरा कॉफी प्यावीशी वाटतेय का, ठीक आहे स्वतःसाठी कॉफी बनव, नाही ते नवऱ्याला हवी होती म्हणून बनवली, नाही स्वतःसाठी बनव, मला आज प्यावीशी वाटते, कधीतरी स्वतःच्या आवडीची भाजी कर, कधीतरी दुसऱ्यांना त्यांच्या मागे मागे करणं थांबव. थांबणे, विचारांची धावपळ म्हणजेच हा पाळीचा प्रवास आहे, ह्याच्यावरतीच हे हार्मोन्स अवलंबून आहेत. स्वतःमधले चांगले बदल अनुभव, कधीतरी माझ्यामध्येही बदल हे रोज होत असतात, बदल हा स्थायी भाव आहे, मग ते विचारांमध्ये असतील, अरे मी काल असे नव्हते विचार करत, आज मी असा विचार करते, तर कधी स्वभावामधला असेल, मला पहिले पटकन राग यायचा, आता नाही राग येत, कधी वातावरणातला बदल असेल, कधी रात्री छान झोप लागली असेल, कधी मी जो ड्रेस घातलाय त्याच्यात मीच मला आवडत असेल, या सगळ्या गोष्टी पाळी आणि हार्मोनची नियंत्रित आहेत बरं का. दुसरा कोणीतरी मला म्हणेल अगं तू किती छान दिसतेस आणि मग मला छान वाटेल, हे इथे अपेक्षित नाही. जो ड्रेस मी घातला आहे त्याच्यामध्ये मी मला आवडत आहे, म्हणजे हार्मोन्स, म्हणजे हार्मोन्स. तिथेच काय होतं, ऑक्सिटोसिन सिक्रिएट व्हायला लागतं. आता हा जर का आपल्याला पाळी आणि हार्मोन्स नियंत्रित करायचं असेल तर सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे आहार. काय सांगितलंय, सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे आहार. मग आहार म्हणजेच काय, चित्रात बघा, आ अधिक हार, आ म्हणजे आकर्षण, प्रत्येकाला आहाराचं आकर्षण असतं. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरवी जगदीशा. अन्नासाठीच आपण ही सगळी वण 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 करत असतो, त्रागा करत असतो. अन्न खाल्ल्यानंतर जे समाधान मिळतं ते बाकी कशातूनही मिळत नाही. मग आ अधिक हार, मग हार म्हणजे काय, हरणे, मी हरले, मी पाळी पुढे हरले, मी घरातल्यांपुढे हरले, मी हळूहळू माझा स्वतःलाच विचारांनी मारत मारत मरणापर्यंतचा प्रवास म्हणजे आहार. दुसरा अर्थ आहे आ अधिक हार. आ म्हणजे आकर्षण, हार म्हणजे केव्हाही मी जिंकते, कुठेही वाढदिवस असेल, सत्कार समारंभ असेल तर आपण गळ्यात हार घालतो, बरोबर आहे की नाही, किंवा कुठलीही पूजा करताना आपण देवाला हार घालतो, पण त्या हारामध्ये फुलं आणि दोरा असतो, मग हार शब्द झाला कसा, आ हार. कधी विचार केलाय का, तोच आहार मला जिंकवतो, तोच आहार मला वाचवतो, आहार वाचवतो, कारण अन्नातून रक्ताचं रूपांतर होतंय आणि रक्तातून हार्मोन्स तयार होत आहेत. त्यामुळे हा आहार जिंकणे म्हणजेच काय, इंद्रियांना जिंकणे, नाही मला आता नाही खायचंय, नाही खाणार आहे, आता नाही खाणार आहे, इंद्रियांना जिंकणे. आणि आ म्हणजेच आकर्षणाने, आणि हार त्याचं उलट करायचंय, रहा करायचंय, स्वतःच्या आकर्षणामध्ये राहणे म्हणजे आहार. परत एकदा, मुग्धा ते ऑर्गॅनिक फूड खाऊ का, ते इकडनं फळं आणून खाऊ का, मग ते ताजच खाऊ का, हा आता इथे विचारच नाही करायचा आहे. स्वतःच्या आकर्षणामध्ये राहणे म्हणजे आहार. परत एकदा, हार, हारला उलट करायचंय, र हा,
अधिक रहा, आकर्षणाने राहणे. मी नेहमी दुसऱ्यांच्या मागे असते आणि त्या दुसऱ्यांच्या आकर्षणाला, ते निगेटिव्ह आकर्षण आहे, त्याला मला थांबवायचं आहे. आणि पाळीच्या बाबतीमध्ये, कारण पाळी ही फक्त मला एकट्याला येते, नवऱ्याला येत नाही, मुलांना येत नाही, तिची आली तरी तिला येणार आहे. आणि त्यामुळे मी माझ्या आकर्षणामध्ये राहणे म्हणजे आहार. मी माझ्या जवळ राहणे, मी मला सांभाळणे म्हणजे आहार. आता हा जो आपला आहार आहे, आता एक आहाराचा मुद्दा बघितला. आता अन्न खाल्ल्यानंतर तोंडातून मी अन्न खाते, त्याचं रूपांतर चावल्यानंतर अन्ननलिकेतून जाते, त्याचा रस तयार होतो. म्हणजेच काय, पहिली तिथे ग्लाण, तिथे काय करते, त्याचं लाळेत रूपांतर करते, त्याच्यानंतर रस, त्याच्यानंतर रक्त. आलं लक्षात? हार्मोनची कशी ग्लाण मदत करते. सो फर्स्ट स्टेपला पहिली ग्लाण त्याचं रसात रूपांतर करते, मग रक्तात रूपांतर करते, मग त्या रक्त हे संपूर्ण आपल्या मसल म्हणजेच मांस इथे फिरत असतं. त्याच्यानंतर मेद. शरीरामध्ये आम्हाला मेद म्हणजे अजिबात फॅट नकोत ग बाई तुझे, आम्हाला अगदी छान, अगदी सडपातळ हवं. हो बरोबर आहे तुझं, सडपातळ हवं, पण शरीरामध्ये योग्य प्रमाणात फॅट हवेत. काय हवेत? योग्य प्रमाणात फॅट हवेत. पहिले बघून घ्या, मग दाखवते नंतरचं चित्र. नंतर अस्थि. अस्थि म्हणजे बोन. त्याच्यानंतरची आहे मज्जा. मज्जा म्हणजे संपूर्ण नलिका. आणि त्याच्यानंतरचं आहे पुरुषांमध्ये शुक्रजंतू आणि बायकांमध्ये अंड एक. ह्या सगळ्यातून घेतलेल्या अन्नातून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि अंड यांची एक साखळी म्हणजे हार्मोन्स. आणि हे हार्मोन्स माझ्या पाळीवरती कार्यान्वित होतात. आता लक्षात आलं पाळीचा परिणाम हा सगळीकडे कसा होतो? परत एकदा, रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, मेद, शुक्र आणि बायकांमध्ये अंड, यांचं एकत्रीकरण, यांचं संमेलन, यांचं अस्तित्व, यांचं एकमेकांबरोबर राहणं म्हणजे हार्मोन्स. आणि या सगळे एकत्रित राहिले की माझी पाळी ही वेळेवर येणारच आहे. आता जर का घेतलेला तोंडातून आहार म्हणजे आता अन्न चाललंय बरं का, अन्नाची बात करतेय मी, गोष्ट करतेय. सो रस, तो रसच जर का तयार झाला नाही तर ते रक्तच तयार होत नाही. काय मुद्दा चाललाय? रस जर का तयार झाला नाही तर ते रक्त तयार होत नाही, आणि ते रक्त तयार नाही झालं तर इकडे त्या सगळ्या पायऱ्या बिघडतात. आता चाललाय आपला मुद्दा हा, पाळी अनियमित का येते किंवा पाळीतले बदल. पाळी ज्या वेळेला हार्मोन्सवर अवलंबून असते, हार्मोन्स हे रक्तावरती अवलंबून असतात. आता हे रक्त शुद्ध असायला हवं. शुद्ध म्हणजेच काय? त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा प्रमाण जास्त आहे, कार्बन डायऑक्साईडची मात्रा कमी आहे. आले लक्षात? शुद्ध म्हणजे काय? ऑक्सिजनचं प्रमाण जास्ती आहे, नियमित आहे, आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पण नियमित आहे. कार्बन डायऑक्साईड हा वाईट नाही, पण जर का कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्ती असेल तर आपण म्हणतो अगं बाई अशी काय दिसतेस तू, अशक्त, काय चेहऱ्यावर तेज नाही हो तुझ्या. अगो हो, पण मग ते रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाणच कमी आहे. मग आपण म्हणतो नुसती फटय पांढरी, काही दिसायला बरी नाहीये, काय दिसतीये बाई. तिथे शुद्ध रक्त नसतं. ते शुद्ध नसल्यामुळे त्यांचा संचार म्हणजे ते संपूर्ण शरीरभर सर्क्युलेशन होत नाहीये. कुठेतरी पायाला सूज आलीये, हाताला सूज आलीये, मान दुखतीये, बेण होता येत नाहीये, हाडं वाचतायत, म्हणजेच काय? सर्क्युलेशन व्यवस्थित नाहीये. सूज आलीये म्हणजेच काय झालंय? टॉक्सिनचं प्रमाण शरीरातलं वाढलेलं आहे. त्यामुळे उत्साह नाहीये. मी म्हणते अगं चल ग शॉपिंग मॉलमध्ये जाऊ ग जरा शॉपिंग करायला. तो म्हणजे माझा इकडे जीव चाललाय, आग लाव तुझ्या शॉपिंगला, कुठे मला जायचं नाही, आपल्या घरात बसू दे. म्हणू की नाही आपण? जर का माझ्याकडे हे सर्क्युलेशन व्यवस्थित असेल तरच माझ्याकडे शॉपिंग असेल, कुकिंग असेल, जाणं असेल, येणं असेल, त्याच्यामध्ये उत्साह राहतो. आता तो जर का उत्साहच माझ्याकडे असेल
तर त्या उत्साहातून शक्ती आणि शक्तीतून रोग प्रतिकार शक्ती वाढते. आता हा झाला आपला हार्मोन्सचा नकारात्मक परिणाम. म्हणजेच काय की अन्न घेतलं, अन्नानी रस आणि रक्तामध्ये रूपांतर केलं नाही, त्याच्यामुळे ते शुद्ध नाहीये, त्याच्यामुळे त्याचा संचार नाहीये, त्याच्यामुळे उत्साह नाहीये, त्याच्यामुळे कुठल्याही कामात शक्ती नाहीये, अर्ध मेल्यासारखी जगत आहे आणि त्याच्यामुळे मला भरपूर रोग होत आहेत. ही झाली अन्न घेतल्यानंतर शरीराने रस आणि रक्तामध्ये आणि पुढच्या पायऱ्यांमध्ये रूपांतर न केल्यामुळे गणित चुकलं. आता गणित सुधरवण्यासाठी काय करायचं? रक्त घेतलेल्या अन्नाचं रूपांतर रक्तात होईल, मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन लेव्हल असेल, सर्क्युलेशन होईल, फील फ्रेश वाटेल, आय फील व्हेरी स्ट्रॉंगर, स्ट्रेंथ, एव्हरीथिंग इज देअर आणि माझी इम्युनिटी सिस्टम इज परफेक्ट. कळला प्रवास कशा पायऱ्यावर चढायच्या आहेत अशा. आता या अन्नाचं रक्तात आणि रसामध्ये रूपांतर का होत नाही? कधी विचार केलाय का होत नाही? एक, फॅट वाढण्याची कारणं. रडत खाणे, कुठलाचा तरी काहीतरी आठवणे, काहीतरी कोणतरी मला कुठेतरी काहीतरी बोललेलं असेल ते आठवणे आणि रडत खाणे. 2, रागात खाणे. ऑफिसमध्ये काहीतरी झालं असेल आणि ऑफिसमध्ये मी ती गोष्ट बोलू शकत नसेन आणि ती गोष्ट मी न बोलू शकल्यामुळे मी अतिशय रागात खात आहे. रागात ते घास गिळत आहे, चावत नाहीये. ते नुसते ढग काय करत आहे? गिळत आहे. दुसरा मुद्दा, स्वतःने प्रत्येकाने प्रश्न विचारायचे बरं का. माझ्याकडे जर का हार्मोन इनबॅलन्स असेल आणि माझी जर का पाळी व्यवस्थित नसेल तर मला इथे प्रॉब्लेम आहे का? तिसरा मुद्दा, जाता येताना खाणे. भूक नसताना कोणतरी मला कंपल्सरी करते, खा ग काही होत नाही, तेच बघ ग काही होत नाहीये. भूक नसताना खाणे. पटापट प्रश्न विचारायचे स्वतःला. जाता येताना खाणे, रडत खाणे, टीव्ही बघत खाणे. टीव्ही बघत ते सोनीवरतीच चाललंय ठरलं तर मग माझं मेलीचं काही ठरत नाही. सिरियल ठरलं तर बघत मी नक्कीच खाईन. मी माझं काही नाही ठरवलं तरी चालेल, ती तिकडे थांबली की माझा घासही थांबतो. तिकडे कोणी टीव्ही मध्ये तडफडलं की माझी भूकही मरून जाते. पण टीव्ही बघतच खाणे. मुद्दा काय चाललाय? हार्मोन्स का बदलतात? मुद्दा काय चाललाय? पाळी का बिघडते किंवा वेळेवर येत नाही किंवा डिस्चार्ज मध्ये प्रॉब्लेम होतो. आता ह्याच्यामध्ये टीव्ही बघत खाणे, कधी खूप खाणे, कधी अजिबात न खाणे, कधी दुसरा खातोय म्हणून त्याच्याकडे बघून खाणे आणि त्याच्यामुळे कामवाल्या बाई बरोबर तुलना करणे. आज सगळ्यांकडे कामवाली बाई आहे. तिने पोळी केली, बाई काय जाड केलीये, माझी काय पोळी मऊ होते सांगू तुम्हाला. 2 दिवस सुद्धा अगदी मस्त राहते. भाजी, फणसाची भाजी, थुंकीची चव नाही हिच्या भाजीला. माझी काय भाजी होते, लोक बोट चाटतात अगदी. अशी जर का विचारातून मी जर का अन्न घेत असेन तर त्या अन्नाचं रस आणि रक्तामध्ये रूपांतर होत नाही. मग तुम्ही स्टिरॉइड जरी घेतलं तरी तेही गोळी पचत नाही. तुम्ही ऑर्गॅनिक फूड खाल्लं तरीही ते पचत नाही आणि तुम्ही काहीही जरी केलं तरी हार्मोन्स बॅलन्स होत नाहीत. आयुर्वेदाच्या कुठलाही ट्रीटमेंट घ्या, काही झकमारेगिरी करा तरी सुद्धा ते हार्मोन्स बॅलन्स होत नाहीत. आता प्रत्येकाने विचार करायचा आहे, भूक मेल्यानंतर मी खाते का? भूक लागली असताना कोणाची तरी वाट बघत राहते का? भूक लागली असताना दुसऱ्या कुठल्या तरी ऑफिसच्या कामाला महत्व देऊ नंतर जेवते. मग भूक मेल्यानंतर तिथे आता काही हार्मोन्सच नाहीयेत पचवायला, तेव्हा बका खाते का? आणि खूप लेट खाते का? 8, 9, 10 रात्री मी जेवते का? या सगळ्या प्रश्नांची जर का उत्तरं हो असतील तर हेच हार्मोन इनबॅलन्सचं कारण आहे. फक्त आ अधिक हार, एक स्वतःच्या आकर्षणात राहा आणि दुसरी पूर्णपणाने आहार घेताना हे नियम पाळा. मग अगदी टपरीवरचा वडापाव किंवा टपरीवरची पाणीपुरी सुद्धा शरीर हे योग्य प्रकारे पचवू शकेल.
एवढ्या माझ्या जर का मिस्टेक होत असतील तर त्या मला इम्प्रूव्ह करायच्या आहेत आणि पुढे जायचं आहे. आता सततचा विचार, चुकीचा विचार, भूतकाळातला विचार आणि भविष्य काळातला विचार, याच्यामुळे हे जे आपले 4-5 महत्वाचे ऑर्गन आहेत त्याच्यावर परिणाम होतो आणि या सगळ्याचा परिणाम माझ्या पाळीवरती होतो. या सगळ्या ऑर्गन मधलं जे काही सिक्रिएशन असतं, कारण ज्या 7 ग्लांड आहेत त्या ग्लांड या सगळ्यावरती मदत करत असतात. नुसतं पाळी ही फक्त युट्रस वरती फक्त 50% अवलंबून आहे, पण बाकीच्या दिवसांमध्ये लंग्स, हार्ट, ब्रेन याच्यामध्ये सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे. सो जर का माझ्याकडे सतत सॅडनेस आणि डिप्रेशन असेल तर माझ्या शरीरामध्ये लंग्समध्ये प्रॉब्लेम होणार आहे, त्यामुळे ब्रिदिंगचे प्रॉब्लेम येणारच आहेत. मला सतत जर का फिअर, भीती वाटत असेल तर किडनी स्टोन, किडनीमध्ये प्रॉब्लेम, युरिनला प्रॉब्लेम हे होणारच आहेत. माझ्याकडे जर का लिव्हर, खूप मी अँग्री असेल तर माझ्याकडे लिव्हर म्हणजेच एक आपला हार्मोन्स कायमचा डॅमेज राहणार आहे आणि त्यामुळे मी फ्रस्ट्रेट होणार आहे. त्यानंतर हार्ट, की ज्याच्यामध्ये सतत 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 माझा रागात असल्यामुळे हार्ट कडून सगळ्यात जास्त पंपिंग केलं जातं आणि त्याच्याचमुळे मला अजिबात एनर्जी राहत नाही. आणि त्यानंतर जे काही आपलं आहे ती म्हणजे चिंता, भविष्यातील चिंता, आणि याच्यामुळे हे सगळे हार्मोन्स मी विचारांनी डॅमेज करते. परत एकदा, या प्रत्येक ऑर्गन वरती ग्लांड आहेत, काही ना काही कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारच्या. नीट ऐका. आता या सगळ्या ऑर्गन्सला मी विचारांनी कशी डॅमेज करते? नाही, त्यांना ते हार्ट अटॅक आला आणि ते मेले, मला पण त्याचा हार्ट अटॅक येईल. इथे ही चांगली घरात अगदी उत्कृष्ट आहे, सगळी तब्येत ठणठणीत आहे, तरी कोणीतरी माझ्या जवळचं किंवा परिवारातलं गेलं त्याच्या भीतीने ही हिच्या हार्टवरती परिणाम करून घेते. त्याच्यात मी आहे का? चेकिंग करायचंय मी मागे बोलत असताना प्रत्येकाने. नाही, माझ्या ते नशिबातच तसं आहे, नशीबच फुटकंय माझ्या मेलीचं. जे काही होतं ते सगळं मलाच होतं, त्याच्यामुळे श्वासावर परिणाम होतो आणि बीपी कमी जास्त होतं. सद्दोदित त्या नशिबाला दोष मी देते का? नाही, डॉक्टर नको म्हणालेत ना, मग कशाला सारखी चिंता? किडनी नको, असं काय झालं तर उलट सुलट कशाला उगाच करायचं? नाही, मागच्या वेळेला असं झालं होतं, या वेळेला असं झालं तर नको रे बाबा. सतत भीती कसली? भविष्य काळातली, आणि चिंता भूतकाळातली. बरं, ती चिंता करून काय होणार आहे? तरी पण ते भूतकाळातली चिंता करत राहायचं आणि भविष्य काळातली भीती. नाही झालं तर, मुलाने नाही सांभाळलं तर, पैसे नाही पुरले तर, डॉक्टर नाही मिळाला तर, ते आजार बरा नाही झाला तर, ते फिरायला नाही गेले तर, ते हे राहील ते राहील. त्याच्यामुळे पूर्ण किडनी डॅमेज आहे. काय आहे? पूर्ण किडनी डॅमेज आहे. आता ही जी आपलं लिव्हर आहे, तर या लिव्हर मध्ये राग हा जो छोट्या छोट्या गोष्टींवरून, किंवा 10 वर्षापूर्वी मला सासू असं बोलली होती, सासू मेली, सासूची लाकडं पण पोचली सगळीकडे, तरी सासू असं बोलली होती, तो राग मनात धरून ठेवणे. आणि तो राग मनात धरून ठेवल्यामुळे पूर्णपणाने आपले हे जे ऑर्गन्स आहेत ते श्रिंक केले जातात, त्यांच्यातलं रक्त हे काढून घेतलं जातं आणि ते कोरडे ठाक पडतात. ब्रेन, हार्ट, लंग्स, किडनी आणि हे बघा लिव्हर सुद्धा नॉर्मल आणि ॲबनॉर्मल. आणि मग आपण म्हणतो मला जळजळतंय, मला झोप येत नाहीये, मला त्रास होतोय, मला डायबिटीस झालाय, मला बीपी झालाय. मुग्धा, या सगळ्याचा पाळीशी काय संबंध? कारण जेव्हा पाळी संपल्यानंतर 5 दिवसानंतर बाकीच्या साधारणपणाने 26 दिवसामध्ये हे ऑर्गन जेव्हा व्यवस्थित काम करत असतील, त्याच वेळेला 5 दिवस माझं गर्भाशय योग्य प्रमाणात काम करेल. काय सांगितलं? मला पाळी बरोबर हवी आहे, पण पाळी 1 महिना माझा संपल्यानंतर, 5 दिवस संपल्यानंतर पुढचे 26 दिवस मी या ऑर्गनची काळजी घेणार आहे, या सगळ्यांना मी भजणार आहे. यांना मी चांगल्या प्रमाणे भजले की ऑटोमॅटिक माझी पाळी व्यवस्थित येणार आहे, पण हे कोणी लक्षातच घेत नाही. माझी पाळी बरोबर यायला पाहिजे, मग ते फक्त
पॅड घ्यायचं आणि आज 5 दिवस उशिरा आली, 4 दिवस लवकर आली, 2 दिवस डिस्चार्ज झाला नाही, पण हा डिस्चार्ज या ऑर्गनवरती अवलंबून आहे. आणि हे ज्या वेळेला मला समजेल त्या वेळेला पाळीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनही बदलेल आणि त्यानंतर मी माझ्याकडे स्वतःच संरक्षक गार्ड म्हणून मी कवच निर्माण करेन. आता मला असा आपल्या ऍडमिनना प्रश्न विचारायचा आहे की वेळेप्रमाणे ऑलरेडी आपला 1 तास झालेला आहे, पण मला अजून एक झोप हा मुद्दा थोडासा एक 10 मिनिटात किंवा 5 मिनिटात मांडायचा आहे आणि त्याच्यानंतर एक थोडेसे 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण सिंपल वेनी काय काळजी घ्यायची हे सांगायचं आहे. तर ऍडमिन मला 10 मिनिटं नाही 15 मिनिटं एक्स्ट्रा देऊ शकणार आहेत का? कारण जसं आपलं अन्न आहे आणि जसं आपलं आता हे विचार आहेत तसा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे झोप आणि त्याच्यानंतर घ्यायची आपली काळजी. म्हणजे इथे मुद्दा हा पूर्ण होईल आणि व्यवस्थित सगळ्यांना त्याची कल्पना येईल. तर ऍडमिन मी अजून 15 मिनिटं बोलू शकते का? हो मॅडम, खूप सुंदर चालू आहे. ओके, ओके, आणि चला. त्यामुळे कंटिन्यू करा तुम्ही. चला, आता जो तिसरा मुद्दा आहे तो आहे झोप. काय आहे माहितीये का, आपण कितीही आता जो आहार बघितला त्याच्यातल्या जरी चुका जरी टाळल्या तरी सुद्धा आपली जी झोप आहे ती अतिशय महत्वाची आहे. आता ना हा टॉपिक खरं खूप मोठा आहे, पण तरी पण मी एका 5 मिनिटात त्याची धावती नजर घेते आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. ही जी झोप आहे ही झोप आपल्याला फार महत्वाची असते, पण आपण हल्ली 12 ते 1 वाजता झोपतो आणि तिथे आपली झोप पूर्ण होत नाही आणि तिथेच हार्मोन्स बिघडायला सुरुवात होते आणि तिथेच अन्न खाल्लेलं पचत नाही आणि तिथेच रोगाकडून म्हणजे आरोग्याकडून रोगाकडे वाटचाल होते. साधं उदाहरण सांगते, आपल्याला 5 मिनिटाचा मुद्दा संपवायचा आहे. झोप शास्त्राप्रमाणे 10 वाजता मी झोपलं पाहिजे. शास्त्र काय सांगत आहे, साधारणपणाने तुम्ही 10 वाजता झोपलं पाहिजे. नीट ऐका, 10 ते 12 या वेळात ज्या वेळेला मी 2 तास झोपते त्या वेळेला माझ्या शरीराकडून 4 तासाची झोप पूर्ण केली जाते किंवा झीज भरून काढली जाते किंवा मेमरी मेंटेन केली जाते. नको त्या गोष्टी डिलीट केल्या जातात, हवे त्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. शरीराची झीज भरून काढल्यानंतर संचार व्यवस्थित होतो, विचारांची संख्या मॅनेज केली जाते आणि मला शरीराला बरं वाटतं. 10 वाजता मी झोपल्यानंतर 10 ते 12 मी 2 तास झोपते, त्या वेळेला माझ्या शरीराला 4 तासाची विश्रांती मिळते. पुढे 12 ते 3 या वेळामध्ये मी 3 तास झोपल्यानंतर प्रत्येकी माझं शरीर इंटरनल ऑर्गन्स हे 1-1 तास रिलॅक्स होतात. म्हणजे किती झाले, 7 तास झाले. आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती उठून योग साधना आहे. कारण 7 तास झोप ही सामान्य माणसाला आवश्यक आहे आणि तेवढीच त्याने घ्यायची आहे. 7 तासानंतर 8-9 तास फार कमी लोकांना आवश्यक असते, पण त्याच्यानंतर शरीराला हे जडत्व येतं. आता कशी 7 तास झोप मी ब्रह्ममुहूर्तावरती फिनिश करून उठू शकते? 10 ते 12 मी 2 तास झोपते, त्याच्यामध्ये शरीर 4 तासाची माझी विश्रांती पूर्ण करवते, कारण त्याच्या झोपेचं प्रमाण हे एकास 2 तास हे असतं. तिथे 4 तास झाले. 12 ते 3 जेव्हा मी झोपते तिथे 3 तास झोप मिळते. 7 तास झोप झाली. 3 वाजता उठायचंय, आपलं शुद्ध क्रिया सद्य करायच्या आहेत आणि 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्ताला साधनेला बसायचं आहे. आणि म्हणून 3:30 हा ब्रह्ममुहूर्त आहे. पुढे जाऊया. 3 ते 6 या 3 तासामध्ये ज्या वेळेला मी झोपते त्या वेळेला मी 1 तास जरी झोपली असेल तरी माझ्या शरीराला फक्त अर्धा तास विश्रांती मिळते. म्हणजेच काय, मी झोपले 3 तास पण शरीर रिलॅक्स झालं फक्त 1.5 तास. अंतर्गत अवयव सांगते मी. पुढे जाऊया. 6 ते 8 नंतर मी ज्या वेळेला झोपते त्या वेळेला 1 तासाला फक्त 15 मिनिटे शरीर रिलॅक्स होते. 1 तासाला फक्त 15 मिनिटे शरीर रिलॅक्स होते. आणि 8 नंतर मी जेव्हा झोपते तेव्हा शरीराची कुठल्याही प्रकारे झीज भरून काढली जात नाही, शरीरामध्ये रिपेअरिंग होत नाही, शरीर रिलॅक्स होत नाही आणि शरीराला जडत्व यायला लागतं. बघा बरं, आता आपण 8, 9, 10 वाजता उठतो. उठल्यानंतर आपण काय म्हणतो, बाई जडत्व आलंय, काय डोकं जड झालंय, पहिले चहा टाक, चांगला आलं बिलं घाल जरा, फारच गरगरतय मला, म्हणतो की नाही?
का म्हणतो? कारण आपल्याला ती 8 नंतरची झोप ही फक्त जडत्वच देते शरीराला, आणि त्याच्यामुळे झोप ही अतिशय महत्वाची आहे. झोप हे माझं सगळ्यात पहिले स्टिरॉइड आहे, ड्रग आहे. झोप हे माझं औषध आहे. झोप हे माझं स्वतःचं भान विसरण्याचं स्थान आहे. बघा, झोपेच्या आधी मला माहिती असतं की मी मुग्ध आहे. झोपेच्या आधी मला माहिती असतं की मी मलेशियात आहे. झोपेच्या आधी मला माहिती असतं की मला 2 मुलं आहेत. झोपेत मला त्याचं भान असतं का? सांगा बरं. मी मुग्ध आहे, मी डॉक्टर आहे, मी मलेशियात आहे, कधी स्वप्नात दिसला तर तो भाग वेगळा असतो, पण झोपेत भान असतं का? नाही. झोपेतून उठले की मी बघते, हा मी मलेशियात आहे, हा मी मुग्ध आहे. म्हणजेच काय, झोपायच्या आधी आणि झोपून उठल्यानंतर मी फक्त भानावर येते. पण माझं अस्तित्व विसरणं म्हणजेच एक प्रकारची ती समाधी आहे, आणि झोपेमध्ये मला समाधीचा अनुभव येतो. म्हणून प्रत्येकाला झोप ही प्रिय आहे. प्रत्येकाला. 1 दिवस 2 दिवस. तुम्हाला माहितीये का, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सगळ्याचे वर्ल्ड रेकॉर्ड आहेत, पण न झोपलेल्या माणसाचा आज तागायत वर्ल्ड रेकॉर्ड नाहीये. का नाही करू शकलो कोणी गिनीज बुक मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड? माणसाला तुम्ही आता 10 किलो सोनं द्या आणि सांगा की तू 10 महिने झोपू नकोस, तो म्हणेल तू खड्ड्यात घाल तुझं सोनं, पहिले मला झोपू दे, म्हणेल की नाही? आणि त्यामुळे झोप याच्यामध्ये भानावर मी नसते. कितीही टेन्शन असलं तर झोपेमध्ये स्वप्न दिसतात, तो भाग वेगळा आहे, त्याचा मुद्दा चालू नाहीये. पण झोपेमध्ये मी माझ्या अस्तित्वाच्या मूळ स्वरूपाशी एकरूप झालेली असते, आणि म्हणून प्रत्येकाला झोप ही परमप्रिय आहे. आणि म्हणून झोपेमध्ये हार्मोन बॅलन्सिंग होतं. गोळ्या घेऊन हार्मोन बॅलन्सिंग होत नाही. नुसते वेळेवर झोपा, वेळेवर उठा, वेळेवर खा, हार्मोन बॅलन्सिंग होणार आहे. काही दुसरं करायची जरूरत नाहीये, कुठल्या गोळ्या घ्यायची जरूरत नाहीये, कुठे काही करायची जरूरत नाहीये. फक्त काय करायचं आहे, मला वेळेवरती झोपायचं आहे. आता त्या झोपेमध्ये आपण पहिल्यांदा झोपतो त्यावेळेला लाईट स्लीप असते, मग हळूहळू आपण डीप स्लीप मध्ये जातो, मग हळूहळू क्वालिटी स्लीप मध्ये जातो, आणि हळूहळू परत आपण कॉन्शियसला येतो. म्हणजे जसं आपण सुरुवात करतो तसंच आपण जागे पण होतो. जेव्हा आपल्याला थोडीशी पहाट होते त्यावेळेला आपल्याला झोपलेले असतो, पण लाईट स्लीप असते. हा मी बेडवर आहे, हा अजून 4 वाजायचे, हा अजून गजर व्हायचा आहे, ते कुठेतरी माझ्या बॅक ऑफ माइंड मध्ये चालू असतं. तर त्याच्यामुळे ही क्वालिटीची स्लीप आहे. ही क्वालिटी स्लीप या सगळ्या आहारांनी आणि विचारांनी क्वालिटी स्लीप मॅनेज होते, आणि तिथे मला अस्तित्वाचे भान नसते, आणि म्हणून तिथे मला समाधीचा अनुभव येतो, आणि म्हणून ही झोप प्रिय आहे. तर ती जर का झोप मी 10 ते कमीत कमी 4 वाजेपर्यंत घेतली तर तिथेच मी रोगाकडून निरोगाकडे आणि निरोगाकडून पूर्णपणे म्हणजे म्हणतात ना माझ्या टार्गेट पर्यंत मी पोहोचणार आहे. आता हे करत असताना सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काय काय क्विक बदल करू शकतो. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फक्त ताठ बसायचं. कधीही मी ऑफिस मधनं आले किंवा मी कधीही थकले असले किंवा कधीही मला राग आला असेल, कधीही मला पाळी असेल, कधीही मला हार्मोनचा प्रॉब्लेम असेल, तर साधी मांडी घालायची आणि ताठ बसायचं. ज्या वेळेला मी ताठ बसते त्यावेळेला मी माझ्या मूळ स्वरूपाकडे जाते, आणि मी माझ्या मूळ स्वरूपाकडे गेल्यानंतर छानपैकी दीर्घ श्वसन करायचं. दीर्घ श्वसन याचा अर्थ काय? नाकाने एका लयीत छाती पूर्ण भरेपर्यंत श्वास घेणे आणि नाकाने एका लयीत छाती रिकामी होईपर्यंत श्वास सोडणे, याला दीर्घ श्वसन असे म्हणतात. ताठ बसा सगळेजण. आता आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. ताठ बसलेली आहात. ताठ बसता क्षणी मानेवरचा ताण, पाठीवरचा ताण हा पूर्णपणे निघून जाईल आणि बाकीचे सगळे ऑर्गन हे रिलॅक्स होतील. नाकाने दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करा. एका लयीत नाकाने श्वास घेत आहात आणि एका लयीत अतिशय सावकाश नाकाने श्वास सोडत आहात. परत एकदा नाकाने एका लयीत सावकाश श्वास घेत आहात
छाती एक्सपांड झालेली आहे, रिपकेज पूर्ण भरलेला आहे, श्वास सावकाश येत आहे, श्वास सोडताना ओठांना स्पर्श जाणवत आहे, एका रिदम मध्ये माझा कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर जात आहे, शरीरामध्ये ऑक्सिजन येत आहे, त्याच्यामुळे माझं रक्त शुद्ध होत आहे आणि मला फार बरं वाटत आहे. माझं आता कोणाकडेही लक्ष नाहीये, आता फक्त माझ्याकडे लक्ष आहे. नाभीपासून मी अतिशय सावकाश श्वास भरून घेत आहे. आता माझी छाती सुद्धा अगदी फुग्यासारखी फुलली आहे. मला छानपैकी ते प्रेशर, ऑक्सिजनचं प्रेशर मी फील करत आहे आणि नाकाने मी एका रिदम मध्ये ओठाला स्पर्श करत तो श्वास छाती रिकामी होईपर्यंत सोडत आहे. आता एकही सूचना येणार नाही. 5 सेकंद ते 10 सेकंद असा श्वास घेऊन बघा. परत एकदा दीर्घ एक श्वास घ्या, तो श्वास सोडून द्या. आता लगेचच डोळे उघडा, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून. आपले जे हात आहेत त्या आपल्या हाताच्या अंगठ्यामध्ये ॲक्युप्रेशरचे सगळे पॉइंट असतात, जिथे आपली इंद्रिय काम करत असतात. मगाशीच आपण बघितलं आ अधिक हार, हार म्हणजे इंद्रियांना जिंकणे. त्याच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ताठ बसणे आणि आपल्या कुठल्याही उजव्या किंवा डाव्या हातावरती तोंडाने फुंकर घालणे. ताठ बसलेले आहात, नाकाने सावकाश दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करा. हाताचा कुठलाही उजवा किंवा डावा अंगठा आपल्या समोर आणा आणि एका लयीमध्ये दीर्घ श्वास सोडा. स्पर्शातून समाधान, जे भाव स्पर्शातून व्यक्त होतात ते दुसऱ्या कशातूनच व्यक्त होत नाहीत. त्यामुळे परत एकदा कार्बन डायऑक्साईड वायू मी जास्तीत जास्त बाहेर सोडत आहे आणि ऑक्सिजन वायू मी घेत आहे आणि माझं रक्त शुद्ध संचार करायला मी मला मदत करत आहे. परत एकदा नाकाने श्वास घ्या, तोंडाने आपल्या हाताच्या अंगठ्यावरती सलगतेने फुंकर घाला. परत एकदा अतिशय ताठ बसलेली आहे आणि मी हाताच्या अंगठ्यावरती सलगतेने फुंकर मारत आहे. इथेच थांबूया. चित्रात बघा, पाठीचा जो कणा आहे त्या कण्यातून प्रत्येक एक नाडी त्या ऑर्गनला जाऊन जुळते, म्हणून पाठीचा कणा सर्वस्व आहे. मला काय करायचंय? हार्मोन बॅलन्स करायचे. मला काय करायचंय? नियमित करायचे. मला काय करायचंय? संगोपन करायचंय, संवर्धन करायचंय, संरक्षण करायचंय. पण ते कुठून होणार रे? हार्टला मसाज करून नाही होणार, पाठीतून होणार आहे. पाठीचा कणा जर का त्याची काळजी घेतली तर पाठीच्या कण्यामधून निघालेल्या नलिका या त्या ऑर्गनला जाऊन पोचतात आणि तो ऑर्गन सक्षम बनतो. म्हणून ताठ बसणे नंबर 1. आता केलं दीर्घ श्वसन. दुसरं केलं ब्लो ब्रीदिंग, अंगठ्यावरती फुंकर घालणे, स्पर्शातून फुंकर घालणे. तिसरं, ऑफिसमध्ये आपण जिथे सोफ्याच्या बाजूला जिकडे मी बसते कायम तिकडे तुळशीचं झाड ठेवा. तुळस ही अतिशय परिपूर्ण आहे. 5 मिनिटं दिवसातून सकारात्मक विचारांनी, अंडरलाईन परत एकदा बोलते, सकारात्मक विचारांनी तुळशीच्या बाजूला जाऊन बसल्यानंतर दीर्घ श्वसन केले असता संपूर्णपणाने इडा पिंगला आणि सुषुम्ना शरीरातला नाडीचा प्रवाह हा व्यवस्थित होतो आणि हार्मोन बॅलन्स होतात. मी श्वास घेते आणि श्वास सोडते हा माझ्या शरीरातील नाडी इडा पिंगला आणि सुषुम्ना यांच्या मार्फत चालू असतो आणि नुसतं तुळशीच्या जवळ बसल्यानंतर प्युरिफिकेशन हे अंतर्बाह्य व्हायला सुरुवात होते, विचारांची संख्या कमी होते, ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि माझ्याकडे संपूर्ण प्रकारे इडा पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांचा प्रवाह व्यवस्थित होतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण शरीरभर संचार हा योग्य प्रकारे केला जातो. सो तिसरा मुद्दा सांगितला, छानपैकी तुळशीच्या जवळ 5 मिनिटं बसणे. चौथा, स्वतःला आरशात बघून स्माइल. एक स्माइल दिल्यानंतर शरीरातले पूर्णपणाने 90 मसल रिलॅक्स होतात.
त्यामुळे मी माझ्यावर प्रेम करत आहे आणि मी माझ्या आकर्षणात आहे, म्हणून सकाळी उठल्याबरोबर ती पहिला आपण ब्रश करायला वॉशरूम मध्ये जातो, ब्रशला हात लावायच्या आधी आरशात बघून स्वतःला स्माइल देणे आणि स्वतःला मी जशी आहे तशी ऍक्सेप्ट करणे. मी जाडी आहे, मी बारीक आहे, मी काळी आहे, पोट मोठं झालं आहे, मी बुटकी आहे, ह्या स्वतःलाच टॅग न लावणे. दुसरे लावायला बसले आहेत, मी तरी मला ऍक्सेप्ट करू दे, तर ते माझे हार्मोन्स व्यवस्थित राहतील. मला टॅग दुसरे लोक देतच आहेत, तू हे नाही केलंस, तू ते नाही केलंस. सकाळी उठल्याबरोबर ब्रशला हात लावण्याच्या आधी आरशामध्ये बघून स्वतःला स्माइल करायचं आहे आणि ते स्माइल करून स्वतःला मी जशी आहे तसं ऍक्सेप्ट करायचं आहे आणि मी माझ्यावर प्रेम करत आहे. आय एम हॅपी, आय एम व्हेरी ग्लॅड अँड आय लव्ह माय सेल्फ. कोणी दुसरा मला लव्ह यू म्हणेल आणि मगच माझ्या चेहऱ्यावरती स्माइल होईल हे आपल्याला मान्य नाही. आणि त्या एका स्माइल मधून हा जो संचार आहे हा होणार आहे. पुढे जाऊया. आता ज्या वेळेला एकदा तरी मी दिवसातून स्माइल दिल्यानंतर ऑटोमॅटिक माझं सिक्रिएशन व्यवस्थित होणार आहे आणि त्याच्यानंतर मला पुढे जाणं हे अतिशय सोपं जाणार आहे. चित्रात बघा, आपला हा जो कान आहे, ही पाळी, त्या पाळीतून नवनिर्मिती आहे आणि या कानाला आपल्याकडे संपूर्ण शरीराचे ॲक्युप्रेशरचे पॉइंट आहेत आणि त्यामुळे कधीही ऑफिसमध्ये जाताना, येताना, ट्रॅफिकमध्ये, ट्रेनमध्ये, सोफ्यावर बसले असताना कानाला चिमटीत घेऊन पकडून प्रेस करायचंय. सुरुवात करा. 30 सेकंदाचा टायमर लावत आहे आणि पूर्णपणाने बेबी इयरला पूर्णपणाने प्रेस करायला सुरुवात करा की तुम्ही बेबी इयरला प्रेस केल्यानंतर उष्णता बाहेर येईल आणि या सगळ्या कान गरम होईल तुमचा आणि तुमच्या सगळ्या अंतर्गत अवयवातली उष्णता ही काय केली जाईल, मेंटेन केली जाईल आणि त्यामुळे कानाला चिमटीत घेऊन पकडून तुम्ही त्याचा मसाज करत आहात. काय सांगितलं? कानाला मसाज करणे म्हणजेच काय, हार्मोन बॅलन्स करणे. हे खरं शक्य आहे का? हो, खरंच शक्य आहे. आता चित्रात बघा आणि मसाज करा. कान म्हणजे माझं स्वरूप आहे. बघा बेबी कसं कानात जाऊन बसलं आहे आणि हे खरं आहे. सो कान हे माझं स्वरूप आहे, माझं अस्तित्व आहे, म्हणून कानाला मसाज करणे. मसाज करता करता ऐकलं तरी चालेल. हे हार्मोन बॅलन्स करण्यासाठी रेनबो डाएटचा वापर करा. एकच पदार्थ सारखा सतत खाऊ नका. एकच पदार्थ खाल्ले तर हार्मोन बॅलन्स होत नाहीत. त्याच्यासाठी पूर्ण रेनबो डाएटचा वापर करा. भाज्या, फळं, जे काही बाजारामध्ये जेवढं आहे तेवढ्या सगळ्याचा रेनबो डाएटचा वापर करा. त्याच्यानंतर आपण ज्या काही शरीरामध्ये, मी आत्ताच म्हटलं, हे रेनबो डाएट केल्यामुळे शरीरामधलं फॅटचं पर्सेंटेज मॅनेज राहणार आहे. ती करीना कपूर 0 फिगरची झाली म्हणून आपला त्याच्या मागे जीव द्यायचा नाहीये 0 फिगर करण्यासाठी. ते होणं शक्य नाही. ते लोक स्टिरॉइड घेऊन आणि सर्जरी करून 0 फिगर दाखवतात. मला माझ्या शरीरामध्ये माझे प्रापंचातील व्यवहार करण्यासाठी एवढं पर्सेंटेज हे आवश्यक आहे. म्हणून पायामध्ये बायकांच्या 25%, पोटरीमध्ये 12, वरच्या भागामध्ये 15, 12 आणि 36 या पर्सेंटेज प्रमाणे साधारण पुढे मागे तरी झालं तरी पण ठीक आहे. पण माझ्या शरीरामध्ये अन्नातून जे फॅट तयार होणार आहेत ते सशक्त आणि योग्य प्रमाणात फॅट असतील आणि ते मला सहाय्य करतील. त्यामुळे 0 फिगर बनवायची नाही, त्याची मला जरूरत नाही. ते बॅड आहे आणि म्हणून त्याचा मी अट्टहास सोडणार आहे. त्यामुळे कानाला आपल्याला मसाज करायचा आहे, हाताला मसाज करायचा आहे आणि हे जे काही माझ्या बरोबर ती माझ्या विचारांचं द्वंद्व चालू असतं, भविष्य आणि भूतकाळ, भविष्य आणि भूतकाळ, या द्वंद्वाला मलाच संपवायचं आहे. मी जर का डोक्यामध्ये माझ्या सतत हे द्वंद्व चालू ठेवलं, निर्णय घेऊन स्वतःला ओरडायचं आहे. काय सांगितलं? निर्णय घेऊन स्वतःला ओरडायचं आहे आणि तिथे फायनल डिसिजन घेऊन फुल स्टॉप द्यायचा आहे. हे जर का मी नियम पाळले तर माझ्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकच हार्मोन्स हे व्यवस्थित राहतील आणि हार्मोन्स व्यवस्थित राहिल्यानंतर माझी पाळी ही ऑटोमॅटिकच व्यवस्थित राहणार आहे. त्यामुळे 1 रेनबो डाएट करा, 2 वेळेवर झोपा, 3 पूर्णपणाने आपलं आहार घेत असताना आहाराचे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा,
4 ज्या वेळेला विचारातून मानसिक आणि भावनिक धावपळ तुम्ही थांबवा आणि त्याच्यानंतर छानपैकी कानाला प्रेस करणे, डीप ब्रीदिंग करणे, ग्लो ब्रीदिंग करणे आणि त्याच्यानंतर हाताचं घर्षण करणे. हे नुसते जरी हात असे 1 मिनिटासाठी घर्षण जरी केले तरी सुद्धा आपल्या अंतर्गत अवयवातली उष्णता मेंटेन होते आणि आपल्याला पुढे जाणं सोपं पडतं. तुळशीजवळ बसणे आणि सकारात्मक विचार करणे. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजे आपण पाय जे असतात ना ते वरती भिंतीला लावून ठेवायचे. चित्रात बघा, एका सेकंदात हा शेवटचा मुद्दा इथे करते आणि इथेच थांबवते. चित्रात दाखवल्याप्रमाणे भिंतीला पाय लावून ठेवायचे आणि पाठीवर झोपायचं आणि त्याच्यामध्ये श्वासाकडे लक्ष द्यायचं. आता जे ब्रीदिंग सांगितलं ते या अवस्थेमध्ये केलं तरी सुद्धा शरीरातलं पायातलं अशुद्ध रक्त शुद्ध व्हायला रक्ताकडे येतं आणि पूर्णपणाने हृदयाची काळजी घेतली जाते. संपूर्णपणाने पायातलं पृथ्वी तत्व मेंटेन केले जातं. किडनी अशुद्ध रक्त शुद्ध केलं जातं. पायाला सूज येणे, व्हेरिकोज वेन्स, सायटिका या सगळ्यासाठी हे उपयुक्त आहे. किती वेळ ठेवायचं? 5 मिनिटापासून ते 21 मिनिटापर्यंत. रोज ठेवायचं का? हो. थोडीशी गॅप ठेवली चालेल का? हो. मग पाय थोडा काळा निळा पडेल का? नाही. पायाला मुंग्या येतील का? हो. पाय दुखेल का? नाही. पाय एकदा खाली आणल्यानंतर सावकाश 5 मिनिटं रिलॅक्स व्हायचं, 1-2 मिनिटं आणि नंतरच उठायचं. अशी जर का आपण काळजी घेतली तर नुसते पाय वर ठेवल्याने रक्तातलं सर्क्युलेशन बदलणार आहे आणि म्हणून त्याच्यातून हार्मोन बॅलन्स होणार आहेत. हे त्याच्या मागचं सायन्स आहे. नुसते पाय वर ठेवल्याने कसं काय ग? हो, पाय वर ठेवल्याने आपलं काय सर्क्युलेशन बदलतं आणि जिथे सर्क्युलेशन बदलतं तिकडेच माझे ग्लँड्स हे काय होतात? नियंत्रित होतात. आणि अशा पद्धतीने विचारातून मी माझी पाळीला स्वीकारायचं आहे, आनंद करायचा आहे, उत्सव करायचा आहे पाळी आल्यानंतर. आणि शेवटपर्यंत मी माझ्या बरोबरती अतिशय शांतता आणि समाधान याच्यातून राहायचं आहे. अशा पद्धतीमध्ये इथेच थांबते. नमस्ते. खूप जरा 15 मिनिटं 20 मिनिटं उशीर झाला त्याबद्दल जरा दिलगिरी व्यक्त करते, पण थोडा विषयच मोठा असल्यामुळे थोडा तो लांबला. पण नक्कीच धन्यवाद. नाही मॅडम, खूप सुंदर झालं. मी टाळी वाजवते तुमच्यासाठी. धन्यवाद. तो आम्हाला म्हणजे मला पण माहिती मिळाली, माझ्या मैत्रिणीला पण मिळाली आणि असं वाटलंच नाही की 1.5 तास गेला म्हणून. पण इतकी महत्वाची माहिती तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे खूप आभार. जितक्या गोष्टी दुर्गेची मी उपमा दिली, खरंच प्रत्येक स्त्रीमध्ये किती शक्ती असते, तिच्यामध्ये दुर्गा असते, लक्ष्मी असते, ती इतकी रूप असतात तिच्यामध्ये. आणि तुम्ही सांगितले की 28 मे हा जपानमध्ये जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. खूप गरज आहे त्याची, खरंच खूप गरज आहे. म्हणजे पॅड घेणे ह्याच्या व्यतिरिक्त आपण फार असं वाटतच नाही की आपल्याला काही करायची गरज आहे. खूप इतकी सुंदर सुंदर माहिती दिली. हार्मोन्स म्हणजे हे काय आहे की चैतन्य निर्माण करणारी गोष्ट आहे. हे किती सुंदर आहे म्हणजे ऐकायला. म्हणजे एक सायकल दाखवली तुम्ही, सगळी सायकल दाखवली आणि ती सायकल आहे आपल्या शरीरामध्ये फिरणारी. आणि त्याप्रमाणे आपण जर वागलं तर आपलं सगळंच म्हणजे खाणं पिणं झोपणं, रात्री 1 वाजेपर्यंत मोबाईल न बघणं, या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या तुम्ही. खूप सुंदर वाटलं. आणि मला स्वतःला सुद्धा खूप चेंज करायची गरज आहे काही गोष्टींची, असं पण मला वाटलं. आणि मला खरंच खूप आवडलं तुमचं सगळं लेक्चर. मी खूप मन लावून ऐकलं. माझ्या मैत्रिणी सुद्धा ऐकलं असणार आहे. सर्वांनी खूप छान ऐकलेलं आहे माहिती. आणि आजचा हा कार्यक्रम तुम्ही इथं आलात, आमच्यासाठी खूप छान माहिती दिलीत. आम्ही नक्की तुम्हाला परत एकदा इन्व्हाइट करू. आणि मला परत एकदा तुमचे आभार, धन्यवाद, थँक्यू. आता तुमच्या तिकडच्या भाषेमध्ये मला काय म्हणतात माहित नाही, पण खूप छान. मलायू मध्ये, इंग्लिश चायनीज मध्ये शेशे म्हणतात, मलायू मध्ये तरीमा कासे म्हणतात.
त्यामुळे मला आता कमेंट्स मध्ये सगळे लोक खूप खूप फोन छान. नंबर विचारत आहेत, म्हणून स्क्रीनवरती माझा मलेशियातला फोन नंबर मी दाखवत आहे. तुम्हाला काही शंका असल्यास किंवा काही बोलायचं असल्यास हा माझा मलेशियातला व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करा. किंवा फेसबुकवरती पण मी मुग्धा मस्कर याच नावाने आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेंजरवरती जरी हाय केलं तरी मी तुम्हाला त्याचा रिप्लाय करेन. सो हा माझा मलेशियातला नंबर आहे 006017652265. हा माझा नंबर आहे. तर तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मी त्याची 10-15 मिनिटात जर का आपल्या कार्यक्रमामध्ये अजून एक 10 मिनिटं वाढवून चालणार असतील तर मी त्याची क्विकली उत्तर द्यायला तयार आहे. आणि जर का नसेल तर तुम्ही आपले जे प्रमुख संचालक आहेत त्यांच्याकडे प्रश्न पाठवा. मी मग तुमची उत्तरं नंतरही देईन. ते आता मी प्रमुखांकडे सोपवते. हॅलो. मॅडम, आपला हा ग्रुप आहे ना, एक 20 मिनिटासाठी आपण ओपन ठेवणार हा आहे. तुम्ही त्याच्यावरती उत्तरं देऊ बर. शकता, काही प्रॉब्लेम नाही तसं. तुम्ही पण त्या आपल्या ग्रुपमध्ये ग्रुपमध्ये मी आहे ना? नाहीये तर त्याच्यामुळे मला काही समजणार नाही. हॅलो. 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 आवाज येतोय का वैशाली मॅम? हा बोला. हॅलो. हा. एक प्रश्न आहे अंजना मॅम यांचा, की दुपारच्या झोपेचं काय, योग्य बर. की अयोग्य? हॅलो. हा, बोला याच्यावरती मॅडम. कृपया आपण उत्तर द्यावे मॅम. येतोय. हा, याच्यावरती उत्तर द्या. दुपारची अ, झोप योग्य दुपारच्या की अयोग्य, ह्या प्रश्नाची थोडक्यात माहिती दे. ओके, दुपारची झोप याला आपल्याकडे वामकुक्षी असे म्हटले जाते. झोपेचे सगळ्यात प्रकार असतात. झोप असते ती वामकुक्षी असते, डुलकी असते, निद्रा असते, गाढ झोप असते, समाधी असते. याचे झोपेचे प्रकार असतात. दुपारची झोप ही चांगली, पण त्याचा अर्थ असतो वामकुक्षी. वाम म्हणजे डावं आणि कुक्षी म्हणजे जेवण झाल्यानंतर गुडघ्यामध्ये पाय दुमडून डोक्याच्या खाली हात ठेवून डाव्या कुशीवरती फक्त 20 मिनिटं शरीराला रिलॅक्स करणे, त्याला वामकुक्षी असे म्हटले जाते. या वामकुक्षी याचा अर्थ असा असतो की आपण ज्यावेळेला दुपारी 15 ते 20 मिनिटं झोपतो त्यावेळेला जेवण झालेलं असतं आणि जेवण झाल्यानंतर जे अन्नातून संपूर्ण रस, रक्त, अस्थि, मज्जा, धातू तयार होतात, पण आपण लगेच लगा कामाला लागतो किंवा झोपत नाही किंवा अति झोपतो, तर त्याच्यामुळे अन्नाचं पचन न होता, अन्नाचं रक्तात रूपांतर न होता अन्नाचं साखरेत रूपांतर केलं जातं आणि तिथे डायबिटीस वाढतो. किंवा अन्नाचं जर का रक्तात रूपांतर नाही झालं तर ते पचन होत नाही आणि त्याच्यातून फॅट वाढतात. आणि म्हणून वामकुक्षी ही चांगली, पण ती 15 ते 20 मिनिटं घ्यावी. 20 मिनिटानंतर तिथे पूर्णत्वाचा आपल्याला फ्रेशनेस त्याचा अनुभव येतो. पण ज्यांना 20 मिनिटं झोप लागायलाच लागतात, 20 मिनिटं ज्यांना झोप घेऊन पुरत नाही, त्या लोकांनी वामकुक्षी घेण्याच्या फंदात पडू नये, कारण त्याच्यानंतर मग जडत्व येतं शरीराला आणि त्याचा उद्देश साध्य होत नाही. झोपताना आपण डाव्या कुशीवर झोपायचं आहे किंवा झोप येत नसेल तर डाव्या कुशीवर पडून राहून डोळे बंद करून दीर्घ श्वसनाचा अभ्यास करावा. घेतलेलं अन्न हे लवकर पचलं जातं. त्याच्यामध्ये सुद्धा बेडवर वामकुक्षी घेऊ नये. योगा मॅटवर, चटईवरती, जमिनीवरती ती वामकुक्षी घ्यावी. म्हणजेच पृथ्वी हे एक मॅग्नेट आहे आणि त्याच्या आकर्षणामध्ये आपण राहतो आणि आपण कनेक्टेड विथ अर्थ राहतो आणि आपले तिथेही हार्मोन्स बॅलन्स होतात. आणि म्हणून डाव्या कुशीवरती 20 मिनिटं झोपणे याला वामकुक्षी म्हणतात. थँक्यू मॅम, खूप सुंदर उत्तर दिलं आणि खूप छान तऱ्हेने समजलं पण. थँक्यू. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? आपण ग्रुप ओपन करणार आहे. बाकीचे प्रश्न आपण ग्रुपवरती घेऊ, ते आम्ही तुम्हाला पाठवतोच. ठीक. त्या ग्रुपमध्ये आम्ही नंतर ओके, ठीक तुम्ही आहे. उत्तरं ओके, देऊ धन्यवाद. शकता तुमच्या पद्धतीने, तुमच्या वेळेनुसार. ओके, ओके, थँक्यू, धन्यवाद, बाय. चालेल. मग आजचा धन्यवाद. कार्यक्रम हा खूप सुंदर झालेला आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित लावली आणि आमच्या सर्व प्रेक्षक मैत्रिणींनी उपस्थिती लावली, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि असेच आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी हजर राहत जा. तुमच्या मैत्रिणींना सुद्धा सांगा आपल्या या ग्रुप संबंधी आणि त्यांना सुद्धा जॉईन करायला लावा. आणि आजचा कार्यक्रम
मत असेल, तुमचं काही मनोगत असेल ते तिथं तुम्ही मांडू शकता आणि तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देऊ शकता. खूप खूप धन्यवाद. सर्वांचे आभार. थँक्यू.